मित्रांनो नमस्कार. जेव्हा आपल्याला साऊंड बॉक्स देत होते हे पेटीएमवाले तेव्हा फ्री ऑफ कॉस्ट आहे असं सांगत होते. हॅलो सर, पेटीएम मधून बोलतोय. हा बोला की. तो पेटीएमचा साऊंड बॉक्स यूज करत नाही, काय प्रॉब्लेम वगैरे येतोय का सर? अहो ते बंद करायला सांगितलं होतं ना साहेब, बंद करा ना ते. अच्छा, बंद करायचं आहे का? अहो दर महिन्याला तुम्ही विचारता राव, बंद करायचं आहे का आता विचारता, परत बंद नाही करत पुढच्या महिन्यात परत फोन करताय तुम्ही. नाही ना, तसं नाही सर. हे बघा, त्याच्यावर आहे ना ड्यू चार्जेस लागलेले आहेत, त्यामुळे तो समोरचा माणूस हे होत असतो काय हे बंद करायला. कारण जर डायरेक्टली त्यानं बंद केले ना, तुमचे ड्यू चार्जेस त्याच्या नावावरती पडतात, त्यामुळे तो तसं असतं. कोणाच्या नावावर? जर समजा मी डायरेक्टली तुमचा साऊंड बॉक्स बंद केला ना, हा. तर तुमचे चार्जेस माझ्या नावावरती पडतात. काय त्याचं चार्जेस कसं आहे, आहेत? 1182 रुपये आहेत सर कसले? ड्यूच्या साऊंड बॉक्सचे. काय येड लागलं काय? फ्री म्हणून म्हणता आणि पुन्हा त्याला 1140 आणि हे ते म्हणता. वेड्यासारखं काय बोलता तुम्ही? हो सर, लागलेले आहेत ते. नाही नाही हे आता असं व्यवस्थित बोलत राहिले ना माणसानं की अवघड होऊन जातं. तुम्ही अगोदर ज्यावेळेस देता त्यावेळेस फ्री म्हणून देता आणि आताच चार्जेस लागले आणि हे झालं आणि ते झालं, ह्या गोष्टी कशाला बोलता मग? पहिलं कशाला तुम्ही चार्जेस फ्री म्हणून सांगता? बरं ऐका ना, हे बघा, ते साऊंड बॉक्सचं कसं असतं, महिन्याला 300 ट्रान्झॅक्शनचं टार्गेट असते तुम्हाला. हे जर 300 ट्रान्झॅक्शन झाले नाही ना, 179 अहो रुपये हे cut होत आमचं असतात म्हणणं सर. काय, आम्ही नाही वापरला तुम्ही बंद करून टाका ना. चार्जेस कुठे टाकत बसताय अंगावरती? हो सर, तुम्ही हे बंद करा आमचं ना आता डायरेक्ट. काय आता तुम्ही सांगा, का- तुम्ही मोबाईल तरी सिम कार्ड वापरता बरोबर? हा. तुमचं रिचार्ज संपल्याच्या नंतर तुम्ही चालू ठेवता, तुम्हाला कॉल जातात तुमचे की बंद होतात डायरेक्ट? मग आम्ही रिचार्ज मग तुम्ही तसं तुम्हाला- सुविधा ऐका ना, जर सुविधा घ्यायची असेल तर माणूस रिचार्ज करेल ना पुन्हा त्याला. सरळ आणि सोपी गोष्ट आहे राव. नुसतं लुटायची कामं चालू आहेत काय ऑनलाईनच्या नावाखाली. हे बघा सर, आता जर तो बंद करायचा असेल ना, तर तुम्हाला तेवढे पैसे काय भरायची गरज लागणार नाही. त्याच्यासाठी आहे ना सर, तुम्हाला 124 रुपयाचा रिचार्ज मारावं लागेल, जेणेकरून तुम्हाला 1180 रुपये भरायची गरज नाही पडणार. आणि मेन म्हणजे 5 दिवस आहे ना, 11 रुपयाचे 5 ट्रान्झॅक्शन घ्यावं लागते, जेणेकरून तुमच्या नावावरचा साऊंड बॉक्स पण कट होईल आणि ड्यू चार्ज पण माफ होऊन जातो सर. अहो ते साऊंड बॉक्स घेतला तेव्हाच फेकून बी दिला. ते काय कामाचं नव्हतं आणि काय नव्हतं, चार्जिंग होत नव्हती काय नव्हती. एकदा चार्जिंग केली परत चार्जिंग झालं नाही काय नाही, तो दिला फेकून पुन्हा चार्जिंग नसल्यामुळं. माझ्याकडे तो साऊंड बॉक्सचा नंबर आणि बारकोड असतो, त्यावर बंद करता येईल. ते काय ते बंद करून टाका, परत नका कॉल करत बसू. सर मग तो 124 रुपये भरायला तयार आहेत का तुम्ही? कशासाठी पण? पहिलं तुम्ही फ्री म्हणून सांगितलं, आता कसले पैसे भरणार आम्ही बरोबर तुम्हाला? आहे. आमचे सेल्समॅन वाल्याने खूप घाण करून सोडलेले आहे, तुम्हीच असे नाहीत म्हणून. हो का ते तुमची सेल्समॅनचं काय म्हणतात ना, आता माझं तोंड एवढं बेकार आहे ना, तिकडे काय करायचं ते शिवाय करायचं देऊ त्याच्यासोबत. शकतात आमच्या सोबत नाही काय करायचं ग्राहकासोबत. नाही, ग्राहकाला सर, कशाला आता तुम्ही? ते ना- नाही सेल्समॅनने घाण केली मग आम्ही काढत बसायची का ती घाण? ठीक आहे सर, ते सेल्समॅनच्या नावावर ज्याचे असेल ना त्याच्या